नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. सकाळी सकाळी मस्त मॉर्निंग वॉकला जाऊन आलो आणि त्याच्यानंतर आता इकडे लागलेली आहे स्वयंपाकासाठी. आणि आज आम्हाला जायचं होतं हनुमंतखेडे या ठिकाणी. हनुमंतखेड्याचे आहेत ना 2-3 गावं आहेत, पण आम्हाला जायचं होतं माहेजी हनुमंतखेडे, जे तिकडे एरंडोल तालुक्यात आहे ना तिकडं. तिथं माझी मावशी राहते 2 नंबरची. तर तिथं आम्हाला जायचं होतं कारण माझा जो मावस भाऊ आहे ना त्याचं मागे ॲक्सिडेंट झाला होता आणि बऱ्याच दिवसापासून आमचं चाललं होतं की बघायला जायचं पण जमतच नव्हतं. आणि आता भरपूर दिवस झालेले, तर आता शेवटी मुहूर्त लागला आणि आता म्हटलं चला जाऊन येऊ. आणि आज आहे ना मस्त मी मुगाची उसळ पण करते नाश्त्यासाठी आणि सोबत आहे ना मी मुगाचे भजेसुद्धा करणार आहे. तर ती रेसिपी शेअर करेल कधीतरी. गुडीताई आणि जिजू पण आलेले आहेत, ते पण आम्ही म्हणजे सोबतच निघणार होतो सगळेजण. आता आधी म्हटलं सगळं मम्मी पप्पा त्यांचा स्वयंपाक करून देते, कारण आम्ही तर तिकडंच जेवणार होतो. सकाळी लवकरच निघायचं आम्हाला आणि फक्त नाश्त्यासाठी मुगाचे भजे मी करणार होती. तर चला मग आजचा व्हिडिओ जो आहे तो सुरू करूया. तसा व्हिडिओ सुरू झालेलाच आहे. तर आता मस्त आधी चहा होऊन जाऊ देते, कारण की काय ना चहा घेतल्याशिवाय ना तरतरी येणार नाही आणि पटापट कामं होणार नाही. पटापट कामं होत नाही तोपर्यंत पटक्यात जाणार पण नाही आम्ही, असं म्हणून. तर आहे ना स्वयंपाक झाला माझा. मग म्हटलं किचन ओटा पण आवरून घेते, लागलीच. किचनमध्ये आपण असतो ना, किंवा मग असं जे काही कामं करत असतो आपण पेअरमध्ये जर केले साईड बाय साईड, हे होतं तोपर्यंत इकडं लक्ष पण राहतं, तोपर्यंत इकडचं दुसरं काम होतं. असं जर केलं ना तर ते कामं पटापट होतात आणि आपला तेवढा वेळ पण वाचतो आणि तितका वेळ आपल्याला फ्री राहायला मिळतं. असं नाही की दिवसभर तेच करत बसा असं म्हणून. आणि जिजूंना आहे ना माझ्या हाताच्या मुगाच्या भज्या खूप आवडतात, तर खास त्यांच्यासाठी आज मी बनवलेला होता मुगाच्या भजी. तर गरमागरम मुगाच्या भज्या केल्या आज नाश्त्याला. सोबत आहे ना हे पहा हिरवी मिरची. ठीक आहे, चला रेसिपी शेअर करेल नेक्स्ट टाइम. पाणी कशाचं उडतंय तिथं खाली पुढे दरवाजामध्ये. जिजू कशी झालंय मुगाची भजी? एक नंबर. स्पेशल तुमच्यासाठी बनवली मी. तू टिकलीने लावली. भजी खाऊन पाहिजे. गुटी ताई एकदम छान मस्त. तेच पाहिजे होता अजून ना. मम्मी मागेला 14 जीन्स आणि माझ्याकडे 3 जीन्स. तुला जीन्स घेऊन टाकू आपण बस. आपली पर्स. चला आम्ही निघालो आता. छान साडी घातली आणि गुड्डीताईने पण तिची साडी घातली. इकडे गुड्डीताई बड़ी बहन है, कैमरे के सामने नहीं आती. चला गुड्डीताई पण मस्त तयार झाली, छान छान साडी. बड़ी बहन है लेकिन छोटी बहन. घरातले सगळे कामं वगैरे आवरून साधारण आम्ही 8-8:15 वाजेपर्यंत घरून निघालो. आणि जो प्रवास होता तो म्हणजे साधारण 2-2.5 तास आम्हाला लागले पोचायला. आणि हे आहे पहा माझ्या मावशीचं घर. हा जो पूर्ण वॉल म्हणजे तारेचं कंपाऊंड जे काही दिसतंय ना तुम्हाला, तो पूर्ण एरिया त्यांचा आहे. हॅलो आयुष. हॅपी बर्थडे आयुष. थँक्यू. हॅलो आई. बापरे.
हॅलो मामी. हाय. अरे बापरे. घरी आम्ही सगळ्यांना भेटलो, चहा पाणी वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर निघाले हे सगळेजण नीलूभाऊच्या शेतामध्ये जाण्यासाठी. यांना खूप दिवसाची हौस होती नीलूभाऊचं शेत पाहण्यासाठी, जायचं यायचं असं. तर आज म्हटले ते की जाऊन येतो आम्ही, तुम्ही बाकीचे जण गप्पा वगैरे करतात तोपर्यंत आम्ही शेत पाहून येतो म्हणे. तर आम्ही आता माझ्या मम्मीच्या मावशीच्या शेतात चाललोय. आता इकडे तुम्हाला दाखवलं इथं पेरू, लिंबू, अजून बरेचसे काही आहे. इकडे पेरूचं हे इथं पेरू आहे आता. नाही, ते तोडलेले बाकीचे पिकलेले असतील. काय माहित. तर हे माझ्या मामाचं शेत. दाखव पप्पा, मस्त पेरू इथं तर. छोटे पण जास्त मोठा नाही. खरे आयुष्य झाडाचे का बरं पेरू सोडून दिले त्यांनी, छोटे म्हणून का? घे ते दाखव पप्पा. जेव्हा कच्चे असतील तेव्हा नीटा केशव आणायला पाहिजे होते आपण. बघ ना. घे रे. तर आता आम्ही इथे लिंबू तोडतोय. आयुष नितोड. हा दे ना. अरे तिथं बाकीच्या झाडांमध्ये बघ ना, हे बघ इथे बघ. लिंबू तर खूपच आहे इथं, पण काटे असे की तोडता येत नाही. आयुष हे बघ इथं बघ. व्ह्यू तर एकदम सुपर आहे डायरेक्ट इथं. दे. हा हा. हॅलो मामा. दिवाळीच्या आकाच्या सुट्ट्यांमध्ये गेलो का बाबा चालवायचं. एक गोणी लिंबू वेचले तर किती अगं, एक गोणी लिंबू. एवढी पोच देते हिच्याकडे, बघतो खरी तू. अरे बापरे. बापरे, लिली. तुम्ही सगळेजण आठवण करत होते ना लिली. एक बोट तोंडात, एक नाकात. भूक लागली का? तू सस्ता बी आणि इमानदार. काय म्हणते तू? किती जणांचे काम करून पैसा नाही कमवतात आमना बाबांनी. हे आहे नीलूभाऊचं शेत. हा इकडं लिंबूचा मळा आहे पूर्ण आणि हा पेरूचा मळा. हो काढते. फरक पडतो का लाभ मध्ये? गाडी चालत तू. हो बापडे गाडीवर बरं असते. मम्मी बघ रे. हो ना बाई, लावेल ना गॉगल बी लावेल ना. अगं वरती बघ. हो नाही तिथं नको, डोक्याला लाव, डोक्याला. लिंबूच्या प्रमाणे तिथे कान कसं काहीतरी मम्मीशी मॅच करायची. काय बेटा काय म्हणते आम्ही सगळेजण इथं येणार होतो ना, तर त्याच्यासाठी आई आणि अक्का पण येऊन गेले आणि शामूदादा आणि कल्याणी पण येऊन गेली. मग त्यांना पण मग असं वाटलं की चला इकडं जवळच्या जवळ येत आहेत बुवा, आपल्या सगळ्यांच्या भेटी होऊन जातील, म्हणून ते सगळेचे सगळेजण पण येऊन गेले इकडं. आणि खूप छान भेट झाली आमची सगळ्यांची. मस्त छान छोटंसं फॅमिली गेट टुगेदर सारखंच झालं.
घेतला ना. नुसते पाणी सांडून राहिले. बेटा इकडे आंबा लिलो काम का दाखवा ना का. आंबा पण घे. हो येऊ आपण एकाच वेळेस प्लॅन करायला लावू तसं. नाकात बोट घालते. हे पहा हे आहे फार्म हाऊस शेतामधलं. आणि इकडं नको बेटा तसं नको करू कृष्णा, तसं नाही करायचं लहान मुलांना. इकडं विहीर आहे, विहिरीला पाणी बघू आपण किती. तर आहे पाणी भरपूर आहे. आपण जिकडून आलो ना तिकडून शेवटपासून हे सगळं त्यांचंच आहे बरं, निलू भाऊन त्यांचं सगळ्यांचं. पाठीमागून आपण जिथून चालत येतोय ना तिथून पासून हे सगळं निलू भाऊन त्यांचं आहे, दोघं तिघं भावांचं सगळ्यांचं. हो हे पहा इकडं हे गहू आहे वाटतं. इकडं गहू हे सागाचे पहा तिकडं दिसत आहेत लांब साग लावलेला आहे तिकडं. हे पहा इकडं हा साग. पेरू अरे तोडताना घ्यायला पाहिजे होतं ना मस्त. हे पहा केवढा पेरू आहे मस्त. नीलू भाऊ थांब तुलाच घेते व्हिडिओ मध्ये तोडताना. हे आहे पेरूचं शेत. भाऊ हे तुझं आहे ना. थांबा थांबा नाही तोडा ना तुम्ही. घ्या ना तोडू दे भाऊला. वरती पण आहे, वरती सापडते. हा राहू तुझं. ओ नको रे निलू. इथं दोन आहेत. आता त्याचं सीझन संपलंय ना. हो ना छोटा पाहिजे. आता किती दिवसांनी येतील अजून. पुढच्याच वर्षात आहे. हो का. हे पण छोटासा पेरू आहे इकडं. वाव सगळं पेरूचं शेत आहे डायरेक्ट. बाबांचं पण असंच होतं आमच्याला. बापरे प्रीती म्हणून म्हणतो खोळ करा. बापरे प्रीती तुमची निवडावर काय मी देणार नाही बसलेले हो नसतं. भाऊ दिल पण मोठा हे बघ याचं घ्यावं शिडून. हे बघ कुठे. अरे वा मामा. हे बघ येतोय का पेरू येतोय मग आला ना. ए निलू बघ त्याच्यावरती पण आहे अजून. त्याच्या हातली पुढे त्याच्यावर तमावलं चढवतो. वाव सारे पेरू तोडले आम्ही आणि खाणं पण चालू आहे सोबत. हे बघ इकडे दाखवते तुम्हाला. हे बघ एवढे कोळ भरून पेरू आहे. वाव दाखव. दरा पण ना फक्त खातातच काय. हे बाय खोळ भरून पेरू. तोडले ते दोन. काय रे बिझनेस काय करशील. बिझनेस करायचा ना. काय रील होती बघ एक. पेशंटला सरकारी नोकरी लगेच तो केव्हा सांगतो, विजा? केव्हा विजा जेव्हा तुमची इच्छा आहे तर तेव्हा जावं दुकान उघडायला. ज्या पेशंटला पाहायला आलोय पेशंट आमच्या समोर फिरतोय. पेशंट पण आम्ही आता आलोय तर आमच्याकडे बरोबर ना. 6 महिने होऊन गेले. मामी
माधुरी मामी हॅलो. कुठे गेली इथं होते ना. हा घे आयशू. मामा शा मामा. हॅलो 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 हॅलो. मी कुठे पण बसून गेल मला काही नाही. वियांश ए वियांश आ लिली लिली वक अरे रे. मामी बघा हो मागे ती. मामी कल्याणी मामी. आज आहे ना आयुषचा वाढदिवस पण होता आणि त्यासाठी आम्ही मस्त सगळेजणांनी बड्डे सेलिब्रेशन पण केलं. आणि माधुरीने ना खूप छान असा केक बनवलेला होता. तर कधी योग आला तर तिच्या हाताच्या त्या केकची रेसिपी तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेल. आणि मी पण केलेली आहे ती. तिच्याचकडून ते प्रमाण मी लिहून आणलं होतं आणि त्या प्रमाणानुसार ना ती रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केली होती. इतका भारी लागतो ना हा केक तर तुम्हाला कायच सांगू मी. कारण ते मार्केटमधले नेहमीच असे क्रीमवाले वगैरे केक खाऊन आपल्याला पण बोर होतं. आणि मला तर मुळीच आवडत नाही ते जास्त एक्स्ट्राचं क्रीम वगैरे असे केक खाल्लेलं. तर नीलू भाऊ आणि त्याची वाईफ माधुरी. नीलू भाऊ आहे माझा मावस भाऊ आणि माधुरी आहे माझी मामे बहीण. म्हणजे मामाचीच मुलगी केलेली आहे नीलू भाऊला. पोतो पोतो. मामा करतो फोटो तसे तर चला रे आता कोण राहिलं. आई राहिली ना. धुळे जिल्हा आणि जळगाव जिल्हा. तडवस केशव तडवस. यांचं धुळे झालं. बाय बाय. सर का थोडं मागे पुढे लिप करू ना आपण 2-3 दिवस येतो ना आम्ही बरोबर 3-4 मार्कला येतो पशी घ्यायला. बाय मामी. चला. संध्याकाळी बड्डे सेलिब्रेशन झालं आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळे निघालो ज्याच्या त्याच्या घरी. तर संपूर्ण दिवस इतका छान गेला ना. खूप साऱ्या गप्पा गोष्टी केल्या, मस्त गंमत वगैरे. चला आता वाजले आहेत रात्रीचे 8 आणि आत्ता आम्ही पोचलो आहेत. आता चेंज वगैरे करते मस्त कपडे वगैरे आणि आत्ता इथल्या स्वयंपाकाची तयारी पण करते. तर आजचा व्हिडिओ एवढाच होता. इथंच संपवते आजचा व्हिडिओ आणि अजून पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत नमस्कार.